अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. 21 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा विशेष महत्वाचा दिवस असतो गुरुसाठी पण आणि शिष्यासाठी पण. तो दिवस गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा असा हा दिवस असतो. आता या दिवशी आपण आपल्या गुरुची सेवा करायची असती मनोभावे. आता आपल्या सर्वांचे गुरु परमगुरु सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज, तर यांचा आपण आपल्या घरी अभिषेक कसा करायचा, पूजा कशी करायची, सेवा कोणत्या करायच्या, त्यांना नैवेद्य कोणता दाखवायचा, आरती कोणती करायची, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटीस आपल्या याच्यावर तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आपल्याकडे असेल तर खरंच आपल्याला मूर्तीची त्या दिवशी विशिष्ट अशा प्रकारची षोडोपचार पूजा आपल्याला करायची आहे. आता षोडोपचार पूजा म्हणजे 16 प्रकारे गुरूंची 16 भाग पूजा केले, म्हणजे 16 प्रकारे गुरुवर आपल्याला 16 संस्कार आणण्याची पूजा करायची असते. आता ज्यावेळेला आपल्याला षोडोपचार पूजा करायची म्हणजे त्यांना स्नान घातल्यापासून त्यांना जागेवर ठेवण्यापर्यंत, नैवेद्य आणि आरत्या करण्यापर्यंत 16 संस्कार आपल्याला त्यांच्यावर करायचे आहेत. आता बघा, आपल्याला आपल्या गुरुची मूर्ती घेतली म्हणजे आता आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल, ती मूर्ती आपल्याला ताम्हणात घ्यायची आहे. आता तांबण सर्वांनाच माहित आहे की आपल्याला एक ताट आणि त्या ताटामध्ये ती मूर्ती ठेवायची आणि त्यांना तुम्ही दुधाने अभिषेक करा, दह्याने करा, सर्व पंच अमृताने अभिषेक करा किंवा पाण्याचाही अभिषेक आपल्या गुरुला चालतं. गळती म्हणजे वर जे आपण जल अभिषेक करतो ते लावून करा किंवा आपल्या चमच्याने साधाही अभिषेक करा. गुरुला फक्त त्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा आहे. आता अभिषेक करताना मंत्र कोणते म्हणावे, तर बघा, अभिषेक करताना आपल्याला अगोदर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. फलश्रुतीपर्यंत म्हणलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला श्री सूक्त म्हणायचं आहे, कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे श्री सूक्त, पुरुष सूक्त, त्यानंतर आपल्याला पवमान सूक्त, हे जे की आहे आपल्या नित्य सेवे पुस्तिकामध्ये नसेल तर तुम्ही इंटरनेटद्वारा गुगलवर सर्च करून किंवा युट्यूबवर सर्च करून आपण ते लावून घ्यायचं आणि नुसतं ऐकून श्रवण करत करत जरी आपण अभिषेक केला तरीही आपल्याला त्याचं पुण्य मिळतं आणि आपला अभिषेक पूर्ण होत असतो. आणि आता बघा, अगोदर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष, त्यानंतर श्री सूक्त, त्यानंतर पुरुष सूक्त, त्यानंतर पवमान सूक्त, त्यानंतर आपल्याला रामरक्षा स्तोत्राचे जे पहिले 10 श्लोक आहेत ते 10 श्लोक म्हणायचे आहेत. आणि अशा रीतीने आपल्याला हा अभिषेक पूर्ण करायचा आहे स्वामी महाराजांचा. आता अभिषेक पूर्ण झाल्याच्या नंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसायची. त्यांच्यासाठी तुम्ही एक वेगळा आसन जर तयार केला असेल त्या दिवशी पूजा करण्यासाठी तिथे ठेवा किंवा आपल्या देवघरातच ज्या ठिकाणावर आपण दररोज मूर्ती ठेवते तिथे ठेवा. त्यांना पिवळे वस्त्र किंवा लाल वस्त्र त्या दिवशी आवर्जून स्वामी महाराजांना आपल्याला अर्पण करायचं आहे, म्हणजे घालायचं आहे त्यांना लाल किंवा पिवळे वस्त्र. आणि त्यानंतर त्यांची षोडोपचार पूजेमध्ये म्हटलं तर अभिषेक झाला, अभिषेकाच्या नंतर वस्त्र घालून झाले, त्यानंतर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा, त्यानंतर आपल्याला अक्षदा त्यांना अर्पण करायच्या, त्यानंतर त्यांना आपल्याला धूप दीप द्यायचा आणि हिना अत्तर न चुकता लावायचं, कारण स्वामींना आवडतं आपल्या हिना अत्तर. त्यामुळे स्वामींना त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हिना अत्तर लावायचं आहे. आता हिना अत्तर त्यांना लावल्याच्या नंतर आपल्याला त्यांना हार अर्पण करा, फुले अर्पण करा. आता फुले कोणत्या कलरचे अर्पण करायची, चुकूनही स्वामींना जास्वंताचं फुल आपल्याला अर्पण करायचं नाहीये, कारण स्वामीच्या पूजेस जास्वंताचं फुल आपण अर्पण करू शकत नाही. त्यामुळे आपण पिवळं फुल कोणतेही अर्पण करा किंवा लाल फुल दुसरं कुठलंही अर्पण करा, असं काही नाही. गुलाबाचं वगैरे हार अर्पण करा आणि स्वामीला धूप दीप द्या. नंतर नैवेद्याचा विचार करायचा. आता नैवेद्याचा विचार करायचा म्हटलं तर स्वामीचा नैवेद्य. आता स्वामीला पुरणपोळी आवडते, स्वामीला कांदा भजी आवडतात, स्वामीला बेसनाचे लाडू आवडतात, स्वामीला श्रीखंड आवडतो, आपल्या स्वामीला आणखीन आपल्या स्वामीसाठी आपण शिरा पण करू शकतो. आणि आपल्याकडे जे गोड पदार्थ आपण स्वामीसाठी करायचे त्यापैकी स्वामीला म्हणलं तर आपल्या केसरी भात सुद्धा आवडतो, त्यामुळे स्वामीला केसरी भात सुद्धा आवर्जून करा. एवढ्यापैकी एखादा जरी आपल्याला गोड पदार्थ करणं शक्य झाला तर आपल्याला त्या दिवशी तो गोड पदार्थ स्वामींच्या चरणी म्हणजे स्वामीला नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्य दाखवल्याच्या नंतर स्वामींच्या आरत्या, स्वामीच्या जी तुम्हाला आरती आवडते ती आरती म्हणा किंवा आपल्या नित्य सेवेतल्या सकाळच्या ज्या आरत्या आहेत त्यावेळेला तुम्ही 10:30 ते 11च्या दरम्यान ही पूजा करा. 10 ते 11च्या मध्ये आपल्याला म्हणजे 12च्या अगोदर आपल्याला स्वामीला नैवेद्य आणि आरती ही झाली पाहिजे.
अभिषेक झाला पाहिजे, कारण 12च्या नंतर 12 ते 12:30 हा दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ असतो आणि त्यावेळेस आपण कशी बरं पूजा करणार. म्हणून 12च्या अगोदर आपल्या सर्व पूजा ह्या आटोपल्या पाहिजे स्वामी महाराजांच्या. म्हणजे सेवा राहिली तर काही हरकत नाही, 12:30च्या नंतर आपल्याला करायचे, पण आरती नैवेद्य अभिषेक हे आपल्याला 11:30 पर्यंत 11:45 पर्यंत आवरून घ्यायचं, करून घ्यायचं. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, ते झालं. आता ते झालं, स्वामींची पूजा झाली, नैवेद्य झाला. स्वामीला कुठलाही नैवेद्य आवडतो. त्यानंतर दिवसभरातून श्री स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण 1 ते 21 अध्यायचं वाचन झालं, शक्य असल्यास करा. 1 वेळा तारक मंत्र तुम्ही 1 वेळा, 5 वेळा, 3 वेळा म्हणा आणि त्यानंतर तुम्हाला म्हटलं तर स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा. आता हे सर्व सेवा आपल्याला स्वामींच्या घरच्या घरी करायच्या. त्यानंतर स्वामींचं गुरुपद कसं घ्यायचं माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन पहा. गुरुपदचा व्हिडिओ आहे, पूर्ण गुरुपद स्वामीचं कसं घ्यायचं घरच्या घरी ते. त्यानंतर स्वामींना गुरुपद घेतला आपण घरी आणि त्यानंतर आपण सायंकाळी किंवा कधी दिवसातून वेळ मिळाल तेव्हा केंद्रात, एखाद्या मठात, स्वामीच्या दत्त महाराजांच्या एखाद्या याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता, म्हणजे मंदिरामध्ये. नाहीतर आपण अक्कलकोटला जर जाणार असला तर खरंच मग तर आपण आपलं भाग्यच उदयाला आलं समजायचं, कारण गुरुपौर्णिमा आणि त्या दिवशी साक्षात जिथे आपले स्वामी महाराज आहेत, सगळीकडेच आहे स्वामी महाराज, पण जिथे स्वामी महाराजाचं वास्तव्य झालेलं आहे, जिथे स्वामी महाराज तिथे राहिलेले आहेत, त्या ठिकाणावर आपण गेल्याच्या नंतर खरंच आपल्या मनाला जो समाधान मिळतं ते समाधान आपल्याला इतर कुठेही मिळणार नाही. शक्य असल्यास आपण जाऊया, बघू, सर्वजण जाण्याचा प्रयत्न करूया तिथपर्यंत पोहोचण्याचा. जर स्वामींची इच्छा असेल तर आपण नक्कीच अक्कलकोटला जाऊया आणि अक्कलकोटचं दर्शन घेऊया त्या दिवशी. आणि शक्य असल्या त्या दिवशी स्वामी महाराजांना दान केलेलं खूप आवडतं बघा. त्यामुळे आपण त्या दिवशी एखाद्या गरीबाला पिवळं वस्त्र तुम्ही दान करा किंवा एखादा खाण्याचा पदार्थ तुम्ही गरीबाला दान करा, कारण स्वामी महाराजांना गरजूला काही दान केलेलं खूप आवडतं बघा. त्यामुळे एखादी वस्तू तुम्ही गरीबाला दान करा, काही खाण्याचा पदार्थ तुम्ही काय केला असेल तर ते गरीबाला दान करा. एखादं म्हणजे असं नाही की ज्यांना जे आवश्यक आहे, ज्यांना खरंच त्या गोष्टीची गरज आहे, अशा लोकांना आपल्याला त्या काही खाण्याच्या वस्तू दान करायच्या आहे. त्यामध्ये जर तुम्ही जे पिवळे पदार्थ असतील तर आणखीनच चांगले, कारण गुरुबळ आपलं वाढवण्यासाठी पिवळ्या वस्तूचं दान करणं हे विशेष महत्वाचं असतं. आणि त्या दिवशी आहे गुरुपौर्णिमा, त्यामुळे पिवळं शक्य असल्यास तुम्ही पिवळ्या प्रकारचं खिचडी, पिवळा आपण समजा कलर टाकून काही एखादा गोड पदार्थ केला असेल तर ते, किंवा केशरी भात, किंवा तुम्ही केळी, असं काही पण पिवळ्या पदार्थ, पिवळे पेढे आपल्याला मिळतात ना मार्केटमध्ये, असं काही पण आपण पिवळा पदार्थ आपल्याला दान करायचंय, कारण स्वामीला दान केलेलं खूप आवडतं बघा आपल्या स्वामींना. आणि यथाशक्ती आपल्या स्वामींना जशी होईल तशी सेवा करायची, कारण स्वामी जेवढे सेवेने प्रसन्न होतात ना तेवढं कशानेच प्रसन्न होत नाहीत. आता दक्षिणा स्वामींना काय द्यायची बघा. शक्य असल्यास आपण जे गरीबाला दान दिलं ते तर शक्यच, पण त्या दिवशी आवर्जून आपण ज्या वेळेला नैवेद्य दाखवतो स्वामींना इडा पाण्याचा आवर्जून ठेवा. इड्याच्या सोबत आपण काही तुम्हाला शक्य होईल तेवढी दक्षिणा ठेवा. आणि ती दक्षिणानंतर तुम्ही अक्कलकोटला जाताना, अक्कलकोटला गेल्याच्या नंतर तुम्ही तिथे दानपेटीत टाका, किंवा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात असाल ना त्यावेळेला तुम्ही त्या केंद्रामध्ये ती दक्षिणा दान करा. अशा प्रकारे आपल्याला स्वामींना दक्षिणा पण त्या दिवशी स्वरूपात दान करायची, कारण स्वामींनी आपल्याला वेळोवेळी संकटात मध्ये मदत केलेली असते. स्वामींनी वेळोवेळी आपल्याला बरंच आपल्यावर स्वामींचे असे उपकार आहेत ते आपण किती जन्म नाही ठरू शकणार काय माहित. तर म्हणून स्वामींना आपल्याला असं नाही की आपण दक्षिणा दिली म्हणजे आपले उपकार फेटले. स्वामींना तर आपली भक्तीच आवडत असते, आपण केलेल्या सेवेकऱ्यांची भक्ती, आपली श्रद्धा, आपला विश्वास हा स्वामीला आवडत असतो. पण असं असतं ना की आपण गुरुपासून असा गुरु केल्याच्या नंतर त्यांना काहीतरी आपल्याला द्यायचं असतं, कारण श्रीकृष्णाने सुद्धा देव असून गुरु केला होता आणि दक्षिणा स्वरूपात गुरुचा मुलगा त्यांनी समुद्रातून कुठे गेलेला म्हणजे जे हरवला होता तो आणून गुरुचरणी म्हणजे गुरुला त्यांनी दिला होता आणून. तर आपण तर मनुष्यच आहेत, त्यापासून आपल्याला शिकवण मिळते की गुरुचरणी आपल्याला काहीतरी दक्षिणा द्यायची असते. म्हणून दक्षिणा स्वरूपात आपण काहीतरी थोडेसे पैसे वगैरे ठेवून आपण ते नंतर आपल्या दानपेटीमध्ये अर्पण करायचे आहेत. जे कारण आपल्या गुरूंच्या, आता ज्या वेळेला आपण मंदिरात दान करतो त्यावेळेला त्या मंदिरातल्या, आता आपण आपल्या श्रद्धेनं भक्तीनं दान करत असतो स्वामीसाठी, तर ते तिथेच आपले कारण म्हणजे कारणे लागत असतात ते
पैसे स्वामीसाठीच ते वापरले जातात, म्हणजे स्वामीसाठीच्या दररोजच्या पूजेत आपली थोडाफार वाटा त्यामुळे पडतो. त्यामुळे अक्कलकोटला जाताना घेऊन जा सोबत, किंवा श्री स्वामी समर्थ केंद्रात सुद्धा आपण गेलो तरी आपली दक्षिणा घेऊन जायची आहे. अशा प्रकारे घरच्या घरी आपल्याला स्वामींची पूजा करायची, अशा प्रकारे त्यांना दक्षिणा द्यायची आणि आपलं सर्व काही स्वामींना त्या दिवशी थोडंफार स्वामीशी आपल्याला बोलायचं, बसायचं स्वामीच्या पुढे, हात जोडायचे स्वामींना. स्वामी, वर्षभरात माझ्याकडून काही चुका झाल्या असत्या, तुमच्या सेवेत खंड पडला असेल कधी, तर एक आपलं बाळ म्हणून मला माफ करा आणि इथून पुढे माझ्याकडून जास्तीत जास्त तुमच्या सेवा करून घ्या. कारण ज्यावेळेला आपल्या सेवा आपण स्वामींच्या करतो ना, त्यावेळेला स्वामी खरंच आपल्याला सर्व संकटातून टाळत असतात, सर्व विघ्नातून करतात आणि सतत आपल्या सोबत आपले हे स्वामी राहत असतात. खूप सेवेकरांना त्याचा अनुभव आहे. जवळपास प्रत्येकाला स्वामींचे सेवेकरी आहेत ना, त्यांना अनुभव आहे की स्वामी आपल्या सतत हे सोबत राहतात. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. झालेली सेवा श्री स्वामी चरणी रुजू करूया आणि आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ.